नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. समीर प्रेरणाला भेटून आता बाहेर आलेला असतो. तितक्यात वल्लरी तिथे येते आणि त्याला आवाज देत त्याच्याजवळ येऊन विचारू लागते, समीर दादा तुम्ही आणि इथे एवढ्या वर्षानंतर बुलबुल बागेत कसे? तेव्हा समीर तिला ॲरोगंटपणे उत्तर देतो आणि म्हणतो, मी प्रेरणाचा व्हिडिओ बघितला होता, त्यामुळे मी तिला भेटायला आलो होतो. पुढे तो तिला म्हणतो, तुला कदाचित ऑड वाटलं असेल. तेव्हा वल्लरी त्याला म्हणते, नाही, मला अजिबातच ऑड वाटलेलं नाही, उलट चांगलंच झालं तुम्ही प्रेरणाला भेटलात ते. आता वल्लरी त्याला विचारू लागते की तुम्ही घरी चाललात का? त्यावर तो म्हणतो, नाही, ऑफिसला. काय काम आहे? तेव्हा वल्लरी म्हणते, थँक गॉड, मला पण माझ्या ऑफिसला जायचंय. माझी गाडी खराब झाल्यामुळे गॅरेजला लावली. प्लीज तुम्ही मला कोर्टापर्यंत सोडवाल का? आता समीर इकडे तिकडे बघू लागतो आणि तिला म्हणतो, ठीक आहे, चल बस. आता वल्लरी आणि समीर समीरच्या गाडीमध्ये जाऊन बसतात. आता गाडीत बसल्यानंतर वल्लरी विचार करू लागते, कदाचित माझा संशय खरा ठरला तर. तेव्हा समीर तिच्याकडे बघतो, तेव्हा वल्लरी त्याच्याशी हसते. आता पुढे ती हळूच विषय काढत म्हणते की तुम्हाला तर माहीतच झालंय, अण्णा केदारचा खून प्रेरणाने केला आहे, त्यामुळे तिला शिक्षा नक्की मिळणार, कारण सगळेच पुरावे प्रेरणाच्या विरोधात आहेत. तेव्हा समीर एकदमच ओरडत म्हणतो, तुला माहितीये ना की प्रेरणा असं करू शकणार नाही. ती मुलगी एवढी साधी सरळ आहे, ती कसा कुणाचा खून करू शकते? आता या गोष्टीचं वल्लरीला जरा आश्चर्य वाटू लागतं. पुढे वल्लरी म्हणते, समीर दादा, खरं तर मलाही असंच वाटतं की प्रेरणाला शिक्षा व्हायला नको आणि प्रेरणासारखी मुलगी कुणाचा खून करणं शक्य नाहीये, पण काय करणार, सगळे पुरावे तिच्या विरोधात गेलेत. पुढे ती त्याला म्हणते की बरं झालं तुम्ही तिला भेटलात, कारण प्रेरणाचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तिला शिक्षाही मिळणारच आहे. फाशीची नाही झाली तरी कमीत कमी जन्मठेप तर होईलच, त्यामुळे बरं झालं की तुम्ही तिला शेवटचं भेटलात. त्यावर तो आणखीच चिडतो आणि तिला म्हणतो, तुला मी एकदा सांगितलंय ना, प्रेरणाने हा खून करणं शक्यच नाहीये. तितक्यात गाडी अचानक बंद पडते, त्यामुळे तो खाली उतरून गाडी चेक करू लागतो. या संधीचा फायदा घेत वल्लरी तिथे असलेले कागद हातात घेते. आता ते कागद म्हणजे समीर ज्या रेस्टॉरंटमध्ये गेला त्या रेस्टॉरंटची बिलं असतात. आता वल्लरीचा अंदाज खरा ठरलेला असतो, त्यामुळे वल्लरी आता तिची पुढची चाल खेळणार असते. तितक्यात समीर परत येतो, तेव्हा वल्लरी पटकन ते बिलं तिच्या बॅगमध्ये टाकते. आता रस्त्याने परत एकदा वल्लरी प्रेरणाचा विषय काढते आणि त्याला म्हणू लागते, समीर दादा, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे प्रेरणाने जर खरंच हा खून केलेला नसेल तर अजितला शिक्षा मिळेल, पण अजितला शिक्षा झाल्यानंतर प्रेरणा एकदम एकटी पडेल. अशा वेळी या धक्क्यातून सावरण्यासाठी तिला आपलं कुणीतरी जवळचं पाहिजे. तुम्ही तर प्रेरणाला खूप वर्षापासून ओळखतात, कदाचित अजितपेक्षा तुम्ही तिला जास्त ओळखतात, त्यामुळे अजित नंतर जर कोणी तिला साथ देऊ शकेल तर ते फक्त तुम्हीच आहात. तुम्हीच तिला या धक्क्यातून बाहेर काढू शकता. पुढे ती म्हणते, प्लीज तुम्ही प्रेरणाला साथ द्याल ना? हे ऐकल्यानंतर आता समीरच्या मनातली गोष्ट बाहेर येते आणि तो म्हणतो, का नाही, अजित गेल्यानंतर प्रेरणाशी मी लग्न करेल, मी साथ देईल तिला. हे ऐकल्यानंतर आता वल्लरीला खात्री पटते की तिचा अंदाज खरा होता, त्यामुळे वल्लरी त्याला संध्याकाळी आमच्याकडे डिनरला याल का अशी ऑफर देते आणि म्हणते की प्रेरणा तिच्या हाताने तुमच्या आवडीचं जेवण बनवेल, त्या निमित्ताने तुमची भेट तरी होईल, याल ना समीर दादा? त्यावर समीर म्हणतो, हो, मला सांग किती वाजता यायचं? तेव्हा वल्लरी म्हणते की साधारण 8-8:30 पर्यंत. वल्लरी त्याला म्हणते की नक्की या, आम्ही वाट बघू, असं म्हणत आता ती त्याला तिथे गाडी थांबवायला सांगते. आता समीर तिला ड्रॉप करतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा वल्लरी म्हणते, माझा अंदाज खरा ठरलाय तर आता याला जाळ्यात अडकवण्यासाठी मोठा सापळा रचावा लागेल, असं म्हणून ती आता तेजाला फोन लावते. आता तेजा फोन उचलते, तेव्हा वल्लरी तिला म्हणते की तेजाताई, किती वेळ लावलास? तेव्हा तेजा तिला म्हणते, काय झालं, काही पुरावा हाती लागलाय का, काही लीड बीड? तेव्हा वल्लरी म्हणते की लीड हाती लागलीये, पुरावा अजून हाती लागला नाहीये, त्यासाठीच तुम्ही मला इथे येऊन भेटा, प्रेरणाच्या ऑफिसला. तेव्हा तेजा म्हणते की प्रेरणाच्या ऑफिसला म्हणजे तुला प्रेरणाच्या कॅफेला म्हणायचंय का? तेव्हा वल्लरी म्हणते, नाही, प्रेरणा जिथे आधी काम करत होती त्या ऑफिसच्या खाली येऊन भेटा. तेव्हा तेजा म्हणते की प्रेरणाच्या ऑफिस खाली का? तेव्हा वल्लरी म्हणते, तुम्ही पहिले इथे या, इथे आल्यानंतर मी सगळं सांगते.
आता वल्लरी तेजाची वाट बघत असते, पण तेजाला जरा उशीर झालेला असतो. त्यामुळे वल्लरी तिला म्हणते, तेजाताई किती उशीर केला. तेव्हा तेजा म्हणते, आधी मला सांग, मला इथे का बोलवलं. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्हाला प्रेरणाच्या ऑफिसमध्ये जायचंय आणि तिथून पुरावा घेऊन यायचाय. हे ऐकल्यानंतर आता तेजाला जरा आश्चर्यच वाटतं आणि ती वल्लरीला म्हणते, तुझं डोकं बिकं फिरलंय का वल्लरी. पुरावा आणि इथे तेही प्रेरणाच्या जुन्या ऑफिसला. अगं किती दिवस झाले प्रेरणाने ऑफिस सोडलंय आणि तो अण्णा केदार काय इथे आला होता का. काय संबंध पुराव्याचा आणि या ऑफिसचा. तर वल्लरी तिला म्हणते, किती प्रश्न विचाराल, मी फक्त तुम्हाला जे सांगते ना तेवढंच करा. त्यावर तेजा म्हणते, पण मी एकटीच का जाऊ, चल आपण दोघेही जाऊ आणि पुरावा शोधू. तेव्हा वल्लरी म्हणते, तुम्हाला समजतंय का, आपली भांडणं झाल्यानंतर आपण एकत्र कसे फिरू शकतो. तेव्हा तेजा म्हणते, अरे मी विसरलेच, खरं ना हा विषय माझ्या डोक्यातून डिलीटच होऊन जातो. आता तेजा तिला विचारू लागते की सांग आता मला काय करावं लागेल. तेव्हा वल्लरी म्हणते की तिथे जाऊन पूर्ण ऑफिस चेक करावं लागेल. तेव्हा तेजा म्हणते, एक काम कर, मी तुला कॉल करते आणि कॉलवरती तू मला सांगत जा, तसं तसं मी करेन. आता वल्लरी तिला म्हणते की तुम्ही पहिले जाऊन राधिका आणि प्रियाला भेटायचं आणि त्यांना माझ्याबद्दल वाईट वाईट बोलायचं. म्हणजे मी तुम्हाला कसा त्रास दिला आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये मी तुम्हाला किती वाईट वाईट बोलले हे सगळं. आणि त्यांना हे सांगायचं की वल्लरी तुम्हाला कॉल करणार आहे प्रेरणाच्या विरोधात खोटी साक्ष देण्यासाठी. जमेल ना. त्यावर तेजा म्हणते, हो आता तू बघच, मी आता जाऊन त्यांना कसं गुंडाळते ते. असं म्हणत ती तिथून जाऊ लागते. तेव्हा वल्लरी म्हणते की काळजी घ्या. आता तेजा ऑफिसच्या आत आलेली असते. समोरच राधिका आणि प्रिया बसलेले असतात. त्यामुळे आता तेजाचं नाटक सुरू होतं आणि ती प्रियाला आणि राधिकाला आवाज देत रडू लागते. तिला असं रडताना बघत त्या दोघीही तिच्याजवळ येतात आणि विचारू लागतात की काय झालंय. तेव्हा त्या म्हणतात, नक्कीच काहीतरी गडबड दिसते, तिचा चेहराच सांगतोय. त्यामुळे आता त्या तिला विचारू लागतात की प्रेरणा बरी आहे ना, काय झालंय. तेव्हा तेजा म्हणते की काहीच ठीक नाहीये. आधी तो अण्णा केदार, त्याच्यामुळे आम्हाला एवढा त्रास झाला आणि आता ती वल्लरी. तेव्हा त्या विचारू लागतात की वल्लरीने आता काय केलं. तेव्हा तेजा सांगू लागते की वल्लरी आम्हाला खूप त्रास देतीये, काय करावं हेच आम्हाला समजत नाहीये. त्यावर राधिका आणि प्रिया म्हणतात, अगं हो, त्या दिवशी बघितलं ना आपल्यासमोर ती कशी वागत होती यांच्यासोबत. तेव्हा तेजा म्हणते की मी तुम्हाला हेच सांगायला आलीये की वल्लरी तुम्हाला कॉल करणार आहे, तिला तुमची मदत हवीये. त्यावर त्या म्हणतात, आमची मदत आणि कशासाठी. तेव्हा तेजा सांगू लागते की प्रेरणाच्या विरोधात वल्लरी खोटी केस उभी करणार आहे, त्यासाठी तुम्हाला ती कोर्टामध्ये खोटी साक्ष द्यायला लावणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही तिची साथ देऊ नका. वल्लरी आता इकडे सगळं ऐकत असते. तेजा म्हणत असते की खरं तर मी तुम्हाला कॉलच करणार होते, पण तुमचा नंबर माझ्याकडे नसल्यामुळे मला इथे यावं लागलं. प्लीज तुम्ही तिच्या बोलण्यात येऊ नका, ती कदाचित तुम्हाला फोन करेल. तितक्यात वल्लरीचा फोन येतो. तेव्हा तेजा म्हणते की म्हटले होते ना वल्लरीचाच फोन असेल. तेव्हा त्या म्हणतात, खरं तर आम्हाला हिचं तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाहीये. तेव्हा त्या फोन उचलून स्पीकरवर टाकतात. आता वल्लरी त्यांना म्हणते की मी वल्लरी बोलतीये, मला तुमची मदत हवीये, मी तुमच्या ऑफिसच्या खाली उभी आहे, प्लीज तुम्ही मला इकडे भेटायला याल का. तेव्हा त्या तिला हो म्हणतात. आता तेजा म्हणते की लक्षात ठेवा, आपली प्रेरणा तशी नाहीये, तुम्हाला माहीत आहे ना, प्लीज तिच्या विरोधात खोटी साक्ष देऊ नका. आता राधिका आणि प्रिया वल्लरीला भेटायला निघतात. तेव्हा तेजा वल्लरीला फोन करून सांगते की त्या दोघी इथून निघाल्याय, आता सांग पुढे काय करायचं. तेव्हा वल्लरी सांगू लागते, आता तू उठ आणि सगळं ऑफिस चेक कर, तुला तिथे काही पुरावा मिळेल. आता तेजा आत येते आणि वल्लरीला म्हणते की मी आत आलीये, बोल आता पुढे काय करायचं. तितक्यात प्रिया आणि राधिका तिथे जाऊन पोहोचतात. तेव्हा वल्लरी म्हणते, त्या इथे आल्या आहेत, त्यामुळे आता त्यांचं बोलणं कट होतं. आता वल्लरी दोघींनाही म्हणू लागते, बरं झालं तुम्ही इथे आलात, माझं तुमच्याकडे एक अर्जंट काम आहे. आता इकडे तेजा तिचं काम करत असते आणि इकडे वल्लरी राधिका आणि प्रियाला तिच्या बोलण्यात गुंडाळत असते. वल्लरी म्हणत असते की प्रेरणाच्या विरोधात तुम्ही कोर्टात साक्ष द्यायची. तेव्हा त्या दोघीही एकमेकींकडे बघू लागतात आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.